नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला 5th क्वेश्चन आपण आज शिकणार आहोत। 4th पर्यंतचे सगळे क्वेश्चन हे चॅनल वरती अपलोड आहेत। बघा आता 5th क्वेश्चन मध्ये दोन इक्वेशन दिलेले आपल्याला 3x - 4y = -7 and 5x - 2y = 0। रेग्युलर सारखं आपल्याला तेच करायचं आहे। पहिल्या इक्वेशन साठी एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्या बॉक्स मधून 3 पॉइंटचे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट फाइंड आउट करून घ्यायचे। त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशन साठी एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्या बॉक्स मध्येही x आणि y कोऑर्डिनेट काढून घ्यायचे 3 पॉइंटचे। ओके, आता आपण काय करायचं, आता मी तुम्हाला अगोदर बोललोय की x चे जे व्हॅल्यू ते आपल्याला मनाने कन्सिडर करावे लागतात आणि त्याच्यावरतून y चे व्हॅल्यू मिळवाव्या लागतात। आता इथे काय केलं आपण, पहिल्या पॉइंट साठी x ची व्हॅल्यू कन्सिडर केलेली x = 3। आपल्याकडे इक्वेशन काय, 3x - 4y = -7। x जागी किती ठेवायचे, 3 ठेवायचे। -4y = -7, 3 3 होतात 9, -4y = -7। आता हे 9 इकडे 9 तिकडे गेल्यावर इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होतील, मायनस होतील। मग -4y = -7 प्लस -9, मग -4y = -7 - 9 -16 होतात। मग हे जे 4 आहे यांच्यामधलं रिलेशन काय, मल्टिप्लिकेशनचं आहे, -4 आणि y मधलं। मग -4 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, y = -16 / -4, हे मायनस मायनस प्लस होणार आणि y ची व्हॅल्यू किती आली तर 4 4 जा 16। ज्या वेळेला x ची व्हॅल्यू 3 आहे त्या वेळेला y ची व्हॅल्यू किती येते, 4 येते, म्हणजे 3,4। आता नेक्स्ट आपण काय केलंय, x = काय कन्सिडर केलंय, -1। आपल्याकडे इक्वेशन काय, 3x - 4y = -7। मग घेतली इक्वेशन आपण 3x - 4y = -7। आता इथे आपल्याला x च्या जागी x ची व्हॅल्यू पुट करायची आहे। इथे x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, -1। मग 3 × -1 - 4y = -7, 3 1 जा 3, एक सिंबल मायनस येऊन -3, -4y = -7। आता हे -3 तिकडे गेल्यावर +3, मग इकडे राहिले -4y = हे -7 आणि इकडे -3 इकडे आल्यावर +3। मग बघा आता इथे -7 आहे +3 आहे, म्हणजे इथून 3 मधून 7 रिमूव्ह करायचे, किती राहतील, -4y = आता 3 मधून 7 जात नाही, 7 मधून 3 काढायचे, मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा। मग 7 मधून 3 काढले 4 येतात, मोठ्या नंबरचा सिम्बॉल मायनस। मग हे -4 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइडला, y = -4 / -4, मायनस मायनस प्लस, y = किती आलं 1। ज्या वेळेला आपण x ची व्हॅल्यू -1 घेतो त्या वेळेला y ची व्हॅल्यू ही +1 येते। मग -1,1। आता आपल्याला तिसऱ्या पॉइंट साठी x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला। x आपल्याकडे काय आहे बघा, x = आपल्याकडे -5 आहे। आपल्याला इथे y काढायचा आहे, या पॉइंटचं y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे। आपल्याकडे इक्वेशन काय, आपल्याकडे इक्वेशन आहे 3x - 4y = -7। आता 3 × x जागी काय पुट करायचं आपल्याला, -5 - 4y ॲज इट इज = -7, 5 3 जा 15, मग इथं आले -15 - 4y = -7। आता हे -15 इकडून उचलले तिकडे नेले, इकडे मायनस होते, तिकडे जायल्यावर काय झाले, प्लस झाले। मग -4y = -7 + 15, मग -4y हे किती झाले, 15 मधून, आता 15 प्लस आहे, मोठा नंबर आहे, 7 मायनस आहे, छोटा नंबर आहे, म्हणजे 15 मधून 7 रिमूव्ह होतील, किती राहतील, 15 मधून 7 गेले तर 8 राहिले। हे -4 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइडला, मग y = 8 / -4 आलं, म्हणजे जिथं y ची व्हॅल्यू आली 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि एक सिम्बॉल मायनस येऊन -2। मग इथे y ची व्हॅल्यू आली -2, केव्हा, जेव्हा x काय आपल्याकडे -5, मग -5, -2।
आता पहिल्या इक्वेशन साठी आपण 3 पॉइंटचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढून घेतले. सेम आता दुसऱ्या इक्वेशन साठी आपल्याला या 3 पॉइंटचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढून घ्यायचे. मग बघा आता इथे आपल्याला मी बोललोय एक्सचे जे कोऑर्डिनेट आहे ते आपल्याला मनाने कन्सिडर करायचे आहे आणि वायचे या एक्सच्या कोऑर्डिनेट वरून इक्वेशनचा यूज करून या वायची व्हॅल्यू किंवा वायचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग बघा आता इथे एक्स काय घेतलाय आपण, एक्स घेतलाय 2. आपल्याकडे इक्वेशन काय आहे 5x - 2y = 0. मग आता इथे 5 × x जागी किती ठेवायचे 2 ठेवायचे. -2y = 0. 5 2 जा 10 -2y = 0. हे +10 तिकडे गेल्यावर काय झाले -10. मग -2y आता 0 ला काही व्हॅल्यू नसते. हे +10 इकडे आल्यावर -10. हे 2 जे इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला y = -10 डिवाइड बाय -2. मायनस मायनस काय होणार प्लस. 2 5 जा 10. ज्या वेळेला x आपण 2 घेतलाय त्यावेळेला y काय आलाय 5 आलाय. मग 2,5 आलाय. पुढे बघा आता दुसऱ्या पॉइंट साठी x काय घेतलाय आपण, x घेतलाय -2. मग आता हे x -2 घेतलाय याच्यावरून आपल्याला y फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे इक्वेशन काय याच्यासाठी 5x - 2y = 0. 5 × x च्या जागी काय ठेवायचं, x ची व्हॅल्यू जी -2 -2y = 0. 5 2 जा 10 एक सिंबल मायनस म्हणून -10 -10 -2y = 0. आता -10 इकडून उचलले तिकडे नेले, इकडे मायनस तिकडे गेल्यावर प्लस झाले. -2y = आता 0 ला काही व्हॅल्यू नसते. -10 इकडून तिकडे नेले मायनसचे प्लस झाले. आता हे 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडचे मल्टिप्लायचे तिकडे नेले, इकडे गेल्यावर डिवाइडला जातील ते. y = 10 डिवाइड बाय -2. आता 2 5 जा 10 एक सिंबल मायनस म्हणून -5. मग जेव्हा आपण x = 2 घेतलंय तेव्हा y = काय येणार आहे -5 येणार आहे. मग याचे कोऑर्डिनेट झाले -2 -5. आता आपण तिसरा जो x कोऑर्डिनेट घेणार आहे या इक्वेशन साठी तो घेणार आहे 0. इक्वेशन काय आहे आपल्याकडे 5x - 2y = 0. 5 × x च्या जागी काय ठेवायचे 0 ठेवायचे. -2y = 0. 5 चा टेबल 0 लोक म्हणा 0. मग हे कटलं इथेच, इथे राहिले -2y = 0. आता हे -2 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेलं डिवाइड मध्ये y = 0 डिवाइड बाय -2. आता 0 ला कोणत्याही नंबरनं डिवाइड करा ना तुम्ही तो 0च येतो ना. मग y = 0 चालला. मग इथं काय आलं जेव्हा x कोऑर्डिनेट आपण 0 घेतला तेव्हा या पॉइंटचा y कोऑर्डिनेट पण 0 चालला 0,0. आता मी विद्यार्थी मित्रांनो आपण दोन्ही इक्वेशन वरून 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळवून घेतले. म्हणजे आता आपण काय करायचं, आता पहिल्या इक्वेशनची लाईन त्या पॉइंटचा वापर करून ड्रॉ करायची. आधी आपण हे पॉइंट प्लॉट करायचे इथे हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट. मग ते पॉइंट जॉईन करायचे त्याची लाईन मिळेल. नंतर हे पॉइंट प्लॉट करायचे इथे ते तिन्ही पॉइंट जॉईन करायचे म्हणजे या इक्वेशनची आपल्याला लाईन मिळेल. बघूयात आपण आता. हा पहिला जर पॉइंट तुम्ही बघितला तर x पहिला कोऑर्डिनेट असतो x कोऑर्डिनेट, दुसरा असतो y कोऑर्डिनेट. एक्स ऍक्सिस वरती आपल्याला शोधायचा असतो पहिला आणि दुसरा शोधायचा असतो वाय ऍक्सिस वरती. ओके. मग एक्स ऍक्सिस वरती काय शोधायचं आपल्याला आता +3. मग एक्स ऍक्सिस वरती +3 कुठे हे इथे बघा. ओके. आणि वाय ऍक्सिस वरती काय शोधायचं आपल्याला +4 इकडे शोधणार आहे की मी नाही, इकडे वरती शोधणार आहे हे इथे. मग या दोघांच्या रेंज मध्ये इकडून +3 आणि 4 च्या रेंज मध्ये हा पॉइंट प्लॉट करायचा आपल्याला. तुम्ही जर नीट बघितलं तर बघा इकडे +3 एक्स ऍक्सिस वर आणि इकडे +4 वाय ऍक्सिस वर. ओके. केला पॉइंट प्लॉट. आता आपल्याला काय करायचंय दुसरा पॉइंट प्लॉट करायचा आहे. इथे आता जो एक्स कोऑर्डिनेट आहे पहिला तो काय -1. मग एक्स ऍक्सिस वरती -1 शोधायचे हे इथे. वाय ऍक्सिस वरती +1 शोधायचे हे इथे. मग या दोघांच्या रेंज मध्ये येणारा पॉइंट प्लॉट करायचा. इकडे बघा वाय ऍक्सिस वरती +1 ला +1 च्या रेंज मध्ये येतो आणि इकडे एक्स ऍक्सिस वरती -1 च्या रेंज मध्ये येतो. झाला दुसरा पॉइंट प्लॉट. हा पहिला पॉइंट प्लॉट केला आपण, हा दुसरा पॉइंट प्लॉट केला. आता तिसरा पॉइंट प्लॉट करूयात. एक्स ऍक्सिस वरती -5 शोधायचे हे इथे आणि वाय ऍक्सिस वरती -2 शोधायचे हे इथे. मग या दोघांच्या रेंज मध्ये आपल्याला एक पॉइंट प्लॉट करायचा आहे.
केला पॉईंट प्लॉट. आता या तिघांमधून जाणारी रेषा आपण ड्रॉ करायची. ही रेषा कोणती रेषा आहे? ही रेषा आहे इक्वेशन फर्स्टची. इक्वेशन फर्स्टची आपण लाईन काय केली इथं ड्रॉ केली. बघा आता इक्वेशन सेकंडची लाईन पण आपल्याला अशा पद्धतीनेच पॉईंट प्लॉट करून कन्स्ट्रक्ट करायची आहे. आता इक्वेशन सेकंड बद्दल जर बघितलं आपण तर पहिला जो पॉईंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 5 आहे. म्हणजे एक्स ॲक्सिस वरती काय शोधायचं आपल्याला +2 हे इथे. वाय ॲक्सिस वरती काय शोधायचं आहे +5 हे इथे. मग या दोघांच्या रेंजमध्ये हे इथं पॉईंट प्लॉट झाला आपला. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंट प्लॉट करण्यासाठी एक्स ॲक्सिस याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -2 म्हणजे एक्स ॲक्सिस वरती आपल्याला -2 शोधावं लागणार आहे. मग हे इथे -2 आणि वाय ॲक्सिस वर काय शोधायचंय -5. वाय ॲक्सिस वर शोधायचंय -5 हे इथे. इथे येईल दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट 0,0 इथे. 0,0 म्हणजे कशाचे कोऑर्डिनेट आहे ओरिजिनचे. एक्स ॲक्सिसचा पण 0 इथे आणि वाय ॲक्सिसचा पण 0 इथे आहे. आता या तिघांमधून पण जाणारी रेषा आपल्याला 3 पॉईंटमधून जाणारी रेषा कन्स्ट्रक्ट करायची आहे. बघा आता ही जर लाईन तुम्ही बघितली. आता आपल्याकडे ग्राफ नाही आहे त्यामुळे एक्झॅक्ट मेजरमेंट आपलं मागे पुढे होऊ शकतं. पण या दोन लाईन इंटरसेक्ट जिथे होत आहे तो पॉईंट जर बघितला तुम्ही इकडे वाय ॲक्सिसकडे आणि इकडे एक्स ॲक्सिसकडे तर एक्स ॲक्सिस वरती येतो तो 1च्या रेंजमध्ये आणि वाय ॲक्सिस वरती येतो तो 2.5च्या रेंजमध्ये. म्हणजे हेच या क्वेश्चनचा आन्सर आहे आणि हेच मिळवायचं होतं आपल्याला. झाला क्वेश्चन सॉल्व. एक्स इज इक्वल टू किती आलं 1 आणि वाय इज इक्वल टू किती आलं 2.5. सिक्स्थ वाला क्वेश्चन आता बघायचा आहे आपल्याला. बघा 6th मध्ये इक्वेशन काय आहे 2x - 3y = 4 पहिली इक्वेशन. आणि दुसरी इक्वेशन काय आहे 3y - x = 4. काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्या इक्वेशनसाठी एक बॉक्स बनवून घ्यायचा. एक्सच्या व्हॅल्यू मनाने पुट करायच्या. अशा व्हॅल्यू घ्यायच्या जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करायला ते सोपं जाईल. मी घेतल्या 5 - 1 - 2. तुम्ही काही घेऊ शकता. मग बघा आता इथे एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण पहिल्या इक्वेशनसाठी x इज इक्वल टू पहिल्या पॉईंटसाठी 5. मग आपल्याकडे इक्वेशन किती आहे 2x - 3y = 4. आता आपल्याला काय करायचं आहे एक्सच्या जागी 5 ठेवायचे. मग 2 × एक्सच्या जागी किती ठेवले 5 ठेवले. 5 - 3y = 4. आता हे 5 2 जा 10. 10 - 3y = 4. आता हे +10 आहे. इकडून उचलले तिकडे नेले प्लसचे मायनस झाले. मग इकडे काय उरले -3y = 4 - 10. आता 4 मधून 10 जात नाही. मग 10 मधून 4 काढायचे 10 मधून 4 रिमूव्ह करायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. -3y = 10 मधून 4 गेले मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 10 मधून 4 गेले 6 येतात मोठ्या नंबरचा सिम्बॉल दिला -6. आता हे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये y = 6 / -3. मग मायनस मायनस काय होणार प्लस 6. 3 2 जा 6. एक्स y ची व्हॅल्यू किती आली 2 आली. जेव्हा x आपण 5 घेतलं तेव्हा y काय आलं 2 आलं. मग 5, 2. चला आता दुसऱ्या x इज इक्वल टू काय दुसऱ्या पॉईंटसाठी -1 आहे. आपल्याकडे इक्वेशन काय 2x - 3y = 4. मग आता इथे 2 × x जागी किती ठेवायचे -1. मग -3y = 4 ॲज इट इज लिहिलं. आता 2 1 जा 2 आणि एक सिम्बॉल मायनस आहे म्हणून -2. -2 - 3y = 4. आता हे -2 इकडून मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होतील प्लस होतील. मग इथे काय राहिलं -3y = 4.
+2 इकडले -2 इकडे आले +2 झाले. मग इथे काय राहिलं -3y इज इक्वल टू 4 + 2 6 आले. मग हे -3 जे आहे इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिवाइडला जातील. मग y इज इक्वल टू 6 डिवाइड बाय -3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. y इज इक्वल टू किती आले 2 आले. एक न एक सिंबल मायनस म्हणून -2. मग बघा आता दुसऱ्या पॉईंटसाठी x इज इक्वल टू -1 घेतलं तर y इज इक्वल टू किती आलं -2 म्हणजे -1, -2. त्याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटसाठी इथे काढूयात, आपल्याकडे आता जागा नाहीये. मग x इज इक्वल टू आपण -2 घेतलं. इक्वेशन काय आपल्याकडे 2x - 3y इज इक्वल टू 4. 2 × x च्या जागी ठेवले आपण -2. मग -3y इज इक्वल टू 4. 2 2 जा 4, एक सिंबल मायनस म्हणून -4. -4 - 3y इज इक्वल टू 4. आता हे -4 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होतील प्लस होतील. मग -3y इज इक्वल टू 4 + 4. मग y इज इक्वल टू -3y इज इक्वल टू 4 + 4 8. आता हा जो -3 आहे इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल तो डिवाइड मध्ये जाईल. मग इकडे करतो, जागा नाहीये, ऍडजस्ट करायचे आपल्याला. मग y इज इक्वल टू 8 डिवाइड बाय -3. आता 3 1 जा 3, 3 2 जा 6. y इज इक्वल टू किती 2 येतं. मग 3 2 जा 6 झाले, किती उरले 2 उरले. पॉइंट दिला 2 वर घेतला 0. मग 3 किती जा 3 6 जा 18, एक सिम्बॉल मायनस आहे म्हणून -2.6 आलं. इथे काय आलं y -2.6. जेव्हा x आपण -2 घेतो तेव्हा y किती येतं -2.6 येतं. आता पहिल्या इक्वेशनसाठी पहिला बॉक्स 3 पॉइंट आपण काढून घेतले. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी पण आपल्याला तेच करायचं आहे. आपण इथं दुसऱ्या इक्वेशनसाठी x च्या व्हॅल्यू आपण ठेवून घेतल्या आहे, मनाने ठेवायचे आहे. मी 2 - 4 - 7 ठेवल्या, तुम्हाला वाटेल ते ठेवा. आता मी इथं x इज इक्वल टू 2 ठेवलंय. इक्वेशन काय माझ्याकडे 3y - x इज इक्वल टू 4. 3y - x च्या जागी ठेवायचे 2 इज इक्वल टू 4. 3y - 2 तिकडे गेले +2. 3y - 2 4 + 2 6. आता हे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिवाइडला जातील. y इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 3. मग काय आलं y इज इक्वल टू 2. जेव्हा x इज इक्वल टू मी +2 ठेवतो तेव्हा y इज इक्वल टू पण +2 येतं. मग काय आलं हे 2, 2. पहिल्या पॉईंटसाठी सॉल्व झालं. आता दुसऱ्या पॉईंटसाठी आपण x कोऑर्डिनेट आपण घेतला आहे -4. आता आपण काय करायचंय त्याचा y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. आपल्याकडे इक्वेशन काय आहे 3y - x इज इक्वल टू 4. आता आपण काय केलं 3y - x च्या जागी काय ठेवले -4 इज इक्वल टू 4. आता बघा 3y इज इक्वल टू मायनस काय होतं ते +4 इज इक्वल टू 4. मग हे +4 तिकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होतात मायनस होतात. मग 3y इज इक्वल टू 4 - 4. मग 3y इज इक्वल टू किती येतं 0 येतं. मग बघा आता हे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडं जर त्याच्या डिवाइडला गेले y इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 3 तरी y ची व्हॅल्यू किती येणार 0च येणार. मग इथं काय आलं 0 आलं. मग -4, 0. आता आपल्याला x इज इक्वल टू मी काय घेतलंय 7 घेतलंय -7. आपल्याकडे इक्वेशन काय आहे 3y - x इज इक्वल टू 4. आता बघा 3y - x जागी ठेवायचे -7 इज इक्वल टू 4. 3y 3y +7 इज इक्वल टू 4. आता हे +7 तिकडे गेल्यावर मायनस
मग 3y इज इक्वल टू 4 मायनस 7. मग 3y इज इक्वल टू 4 मधून 7 जात नाही, 7 मधून 4 काढायचे, मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा -3. मग हे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, तिकडे गेल्यावर डिवाइडला जाईल. मग y इज इक्वल टू -3/3. मग y इज इक्वल टू 3 ला 3 ने डिवाइड केलं 1 येतं. मग एका नंबरचा सिम्बॉल मायनस म्हणून -1. मग इथे काय आलं, जेव्हा आपण x इज इक्वल टू -7 घेतो तेव्हा y इज इक्वल टू किती आलं, -1 आलं. -7, -1. आता आपल्याला काय करायचे, हे पहिल्या इक्वेशनचे 3 पॉइंट प्लॉट करून घेऊयात आपण. पहिल्या इक्वेशनचा पहिला पॉइंट प्लॉट करायचा आपल्याला. त्याचा x कोऑर्डिनेट काय आहे, +5 आहे. मग x ॲक्सिसवर +5 इथे आणि y कोऑर्डिनेट किती आहे, 2 आहे, +2 हे इथे. मग यांच्या रेंजमध्ये काय करायचं आपल्याला, हा पॉईंट द्यायचा आहे. दिला आपण 5च्या पण रेंजमध्ये आहे, +5च्या, आणि इकडे +2च्या पण रेंजमध्ये आहे. नंतर दुसऱ्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट काय, -1 आहे इथे, आणि y कोऑर्डिनेट -2 इथे. इथे येतं ते y कोऑर्डिनेट -2 आणि x कोऑर्डिनेट -1. त्याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट आहे -2 आणि y कोऑर्डिनेट आहे -2.6. काय, -2.6. आता x कोऑर्डिनेट 2 कुठे, इथे, आणि y ॲक्सिसवर 2.6 आहे. म्हणजे ज्या छोट्या छोट्या ग्राफ बुकवरती 2 डार्क लाईनच्या मध्ये छोट्या छोट्या 10 लाईन असतात ना बाळांनो, तर पॉईंटचा नंतरचा नंबर तिथे मोजायचा. आता इथे -2 आहे, -2 आणि 0.6 आहे की नाही. मग छोट्या छोट्या ज्या लाईन आहे त्या लाईट लाईन त्या मोजायच्या 6, 1 2 3 4 5 6. ॲव्हरेज इथे येईल ते. मग तो पॉईंट कुठं येईल, -2, इकडे -2 आणि इकडे -2.6 इथे आला तो पॉईंट. मग अशा पद्धतीने या तिन्ही पॉईंट मधून जाणारी आपण काय करायची, एक लाईन कन्स्ट्रक्ट करायची. ही लाईन झाली इक्वेशन फर्स्टची. आता इक्वेशन सेकंडची लाईन आपण कन्स्ट्रक्ट करूयात. बघा, पहिला पॉईंट पुटअप करूयात त्याचा आपण. पहिल्या पॉईंटचे x कोऑर्डिनेट पण 2 आहे आणि y कोऑर्डिनेट पण 2 आहे, दोघं पण प्लस आहे. x कोऑर्डिनेट +2 इथे, y कोऑर्डिनेट +2 इथे, म्हणजे हा इथे येईल तो पॉईंट, बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटसाठी x कोऑर्डिनेट आहे -4 इथे आणि y कोऑर्डिनेट 0. ज्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉईंट x ॲक्सिसवरती येत असतो. म्हणजे इथे आला हा पॉईंट. -4च्या रेंजमध्ये पण आहे आणि y ॲक्सिसवरती 0च्या रेंजमध्ये पण आहे, बरोबर आहे. ज्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉईंट x ॲक्सिसवर येत असतो. त्याच्यानंतर x ॲक्सिसवरती काय शोधायचं आपल्याला, -7 हे इथे, y ॲक्सिसवरती -1 हे इथे. आता या 3 पॉइंट मधून जाणारी रेषा आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे. इकडे बघा, आता या 2 लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट जर तुम्ही बघितला तर तो x ॲक्सिसला कशाच्या रेंजमध्ये, 8च्या रेंजमध्ये. म्हणजे x इज इक्वल टू त्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट किती आहे, 8 आहे. आणि त्याच पॉईंटचा y कोऑर्डिनेट कशाच्या रेंजमध्ये येतो, 4च्या रेंजमध्ये. म्हणजे त्याच पॉईंटचा y कोऑर्डिनेट किती आहे, 4 आहे, +4. आणि हेच त्या इक्वेशनचा आन्सर आहे. झाला सॉल्व क्वेश्चन. 4 मार्क्ससाठी विचारला जातो. आता इथे जे आहे माझ्याकडे ॲक्च्युअल ग्राफ नाही बेटा, त्यामुळे थोडंसं मेजरमेंटमध्ये 19-20 होऊ शकतं, पण तुमच्या ग्राफ बुकवरती बिलकुल होऊ शकत नाही, कारण तिथे ॲक्च्युअल मेजरमेंट असतं. ओके.